मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं कायदेशीर नोटीस, 3 दिवसांमध्ये माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। रोकठोक मधल्या दाव्यासंदर्भात राऊतांना नोटीस। 50 खोके एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर, कोतवाल को डाटे। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। जितेंद्र आव्हाडांनी देशाची माफी मागावी, आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान। अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल। पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणी ससूरमधील 3 जण निलंबित। डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळणोर आणि शिपाई घटकांबळे निलंबित। डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका, पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारे यांचा आरोप। पुणे अपघात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप, कुणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही, संजय शिरसाटांचं अंधारेंना प्रत्युत्तर। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट, अजित पवारांना आता अडकवण्याचं कारण नाही। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। बियाणांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई, अकोल्यातल्या अडसूळ गावात कृषी विभागाची कारवाई। लोकशाहीच्या बातमीनंतर कृषी विभागाला खडबडून जाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आक्रमक। आव्हाडांचा फोटो फाडत केला निषेध व्यक्त। रायगडच्या महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। महाड पोलीस ठाण्यामध्ये 2 स्वतंत्र गुन्हे दाखल होणार। नाशिकमध्ये आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेचं निषेध आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं शिवसेना आक्रमक। जय पवार बारामतीमध्ये सक्रिय, जय पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार। कार्यकर्त्यांसह सामान्यांच्या जाणून घेतल्या अडचणी। जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटत गेलंय तर मराठा समन्वयक दिलीप पाटलांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल। मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट। छत्रपती संभाजीनगरातील 35 वर्षीय तरुणानं केली पोस्ट। तरुणाला जरांगे पाटलांच्या समर्थकांनी मारहाण करत नेलं पोलीस ठाण्यात। अरविंद केजरीवालांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्याची याचिका फेटाळली। चंद्रपुरात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हाळ्यातलं विक्रमी तापमानाची नोंद। नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। कहांडोळ गावात पाण्यासाठी झुंबड तर हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा। बनावट नोटा छापणाऱ्यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता। जालन्यामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। 8 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास उपोषणाचा इशारा। मनमाड युनियन बँक घोटाळा प्रकरणी बँकेतील अधिकाऱ्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मालेगाव सत्र न्यायालयात धाव। 7 जून रोजी होणार पुढची सुनावणी। सांगली जिल्हा बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमात दोषींवर कठोर कारवाई व्हावी। माजी खासदार राजू शेट्टींची मागणी। नाशिकमध्ये कैद्याच्या आरोपाने खळबळ। सेंट्रल जेलच्या डॉक्टरांनी उपचारासाठी पैसे मागितल्याचा कैद्याचा आरोप। 60 ते 70 हजार रुपये मागणी केल्याचा आरोप। मुक्ताईनगर शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत। आमदार चंद्रकांत पाटलांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये घेतली तातडीची बैठक। पालिका प्रशासनाला धरलं धारेवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।